एक्सरसाइज 2.1 मॅट्रायसिसचा फर्स्ट क्वेश्चन, ज्यामध्ये तुम्हाला मॅट्रायसिस फॉर्म करायचा, मॅट्रिक्स फॉर्म करायचा. आता या सममध्ये मी त्यांनी ऑर्डर दिली आहे 3x2 म्हणजे काय 3 रो असलेला आणि 2 कॉलम असलेला मॅट्रिक्स, बरोबर. कधी कधी 2x3 देतात, कधी कधी 3x3 देतात, कधी 1x3 देतात, 3x1 देतात. जसं त्यांनी ऑर्डर मेन्शन केली असेल त्या टाईपचा तुम्हाला मॅट्रिक्स कन्सिडर करायचा असतो किंवा प्रिपेअर करायचा असतो. ओके, त्याबरोबर ते लोक नेहमी इक्वेशन देतात. कंपल्सरी नाही की हेच इक्वेशन असेल, पण या टाईपचे डिफरंट इक्वेशन असतात. तुमच्या एक्सरसाइजमध्ये अजून 2 वेगळे इक्वेशन आहेत. मी आज फक्त हेच इक्वेशन सॉल्व्ह करून दाखवते, ते पण नीट. बाकीचे 2 तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ओके, सो तुम्हाला मॅट्रिक्स कोणता बनवायचा आहे? ए. त्यांनी किती रो सांगितले? 3 रो सांगितले, बरोबर. आय आणि जे ते काय ते मी सांगते. आय म्हणजे रोची पोझिशन आणि जे म्हणजे कॉलमची पोझिशन. म्हणजे जर मी आयची व्हॅल्यू फर्स्ट घेतली तर फर्स्ट रो, आयची व्हॅल्यू सेकंड घेतली तर सेकंड रो, आणि जे आयची व्हॅल्यू थर्ड घेतली तर थर्ड रो. नेहमी फर्स्ट रोची पोझिशन दाखवतो आणि सेकंड कॉलमची पोझिशन दाखवतो. जे म्हणजे कॉलमची पोझिशन. ओके, म्हणजे सपोज मला फर्स्ट रो बनवायचा आहे, तो काय येणार? ए. फर्स्ट रो म्हणून फर्स्ट. ओके, मला सेकंड रो बनवायचं आहे A2 आणि मला थर्ड रो बनवायचं आहे A. कॉलम किती सांगितले त्यांनी? 3 रो सांगितले. कॉलम किती सांगितले? 2. ऑलरेडी हा फर्स्ट आहे, मला अजून एक बनवायचं. कॉलमची पोझिशन नेहमी सेकंड असते, ठीक आहे. इथे अजून एक कॉलम आहे, बरोबर. म्हणजे हा फर्स्ट झाला आणि हा सेकंड कॉलम झाला. आता नंबरिंग कशी असणार? फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट, ठीक आहे. आता हा फर्स्ट रोचा नंबर इंडिकेट केला. कॉलम किती आहे? फर्स्ट कॉलम. हा कोणता कॉलम आहे? फर्स्ट कॉलम. हा कोणता कॉलम आहे? फर्स्ट कॉलम. समजलं? 1 1 म्हणजे काय? फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट, सेकंड रोचा फर्स्ट एलिमेंट, थर्ड रोचा फर्स्ट एलिमेंट. हे समजलं? आता सेकंड पार्ट, कोणता रो आहे? आपण पहिली रोची पोझिशन देतो. कोणता रो आहे? फर्स्ट. कोणता कॉलम आहे? हा फर्स्ट कॉलम आहे, हा सेकंड कॉलम आहे, मग सेकंड कॉलम. हे कळालं? याच्यासाठी कोणता रो आहे? सेकंड रो आहे. कोणता कॉलम आहे? सेकंड कॉलम. थर्ड थिंग, कोणता रो आहे? थर्ड रो आहे. कोणता कॉलम आहे? सेकंड कॉलम. क्लिअर? मी जर तुम्हाला सांगितलं मला A3x3 चा प्रिपेअर करायचा, तर तुम्ही काय करणार? 3 रो, किती कॉलम आहे? 3 कॉलम. 3 कॉलम, बरोबर. हे 3 रो आणि हे 3 कॉलम. 3x3 किती होतात? 9. टोटल 9 एलिमेंट आले पाहिजे. 3x2 किती होतात? 6. टोटल किती आले पाहिजे? 6 एलिमेंट आले पाहिजे, ठीक आहे. याची पोझिशन काय असणार? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. याची पोझिशन सेकंड रो फर्स्ट कॉलम. याची पोझिशन काय असणार? थर्ड रो फर्स्ट कॉलम. सेम याची पोझिशन काय असणार? फर्स्ट रो कोणता कॉलम आहे? सेकंड कॉलम. सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम. याची पोझिशन फर्स्ट रो थर्ड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. क्लिअर? तुम्हाला कशा पोझिशन करायचे? जेवढे त्यांनी रो दिले आणि जेवढे कॉलम दिले तसे ए लिहित जायचे आणि मग त्याच्या पोझिशन द्यायच्या. तुम्हाला टोटल किती एलिमेंट फाइंड आउट करायचे? 3x2 म्हणजे किती असणार? 6 एलिमेंट असणार. तुम्ही चेक करा इथे 6 झाले का? 1 2 3 4 5 6 एलिमेंट, ठीक आहे. मी सॉल्व्ह करायला सांगितलं, हे लिहायचं. तुम्हाला ते इक्वेशन त्यांनी दिली AIJ इक्वल टू I मायनस J स्क्वेअर डिवाइड बाय 5 मायनस, हे ऑलरेडी त्यांनी दिलंय. काय ते? आयची पोझिशन म्हणजे रोची पोझिशन, जेची पोझिशन म्हणजे कॉलमची पोझिशन. सो मी जर A11 साठी सॉल्व्ह करत असेल तर तो येणार A11. आयची व्हॅल्यू किती येते? 1. जेची व्हॅल्यू किती येते? 1. ती व्हॅल्यू इथे पुट करायची, म्हणजे 1 मायनस 1 स्क्वेअर अपॉन 5 मायनस आय लिहिलाय. आयची व्हॅल्यू किती आहे? 1.
1 मायनस 1चा स्क्वेअर किती होतो 0. 1 मायनस 1 किती होणार 0. 0चा स्क्वेअर 0, त्याच्यामुळे पूर्ण टर्म झाली 0. हे समजलं. आता मला फाइंड आउट करायचं आहे A1 हा बघा नंतर आय ची व्हॅल्यू किती असणार. फर्स्ट आय ची व्हॅल्यू 1, जे ची व्हॅल्यू 2. जर मी या इक्वेशन मध्ये पुट केली आय ची व्हॅल्यू 1, जे ची व्हॅल्यू 2, त्याचा स्क्वेअर 5 मायनस आय ची व्हॅल्यू 1 मायनस 2 किती होणार -1. -1चा स्क्वेअर किती येणार 1. 5 मायनस 1 किती होणार 4. हे फ्रॅक्शन मध्येच ठेवायचं, डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं नाही. त्यानंतर A13 आहे का नाही, आपल्याला 13 नको. नंतर कोणता येणार A21 फाइंड आउट करायचं आहे. आय ची व्हॅल्यू किती 2, जे ची व्हॅल्यू किती 1. सो ती इक्वेशन मध्ये पुट करायची 2 मायनस 1 होल स्क्वेअर अपॉन 5 मायनस 2 मायनस 1 1, 1चा स्क्वेअर अगेन 1 डिवाइड बाय 5 मायनस 2. सो हे व्हॅल्यू आहे 1 अपॉन. हे समजलं. त्यानंतर A22 फाइंड आउट करायचा. आय ची व्हॅल्यू किती येणार 2, जे ची व्हॅल्यू 2. 2 मायनस 2 होल स्क्वेअर अपॉन 5 मायनस 2 मायनस 2 0 असल्यामुळे ही पूर्ण टर्म काय होते 0. नंतर काय फाइंड आउट करायचं आहे A31. आय ची व्हॅल्यू 3, जे ची व्हॅल्यू 1. 3 मायनस 1 होल स्क्वेअर अपॉन 5 मायनस 3 मायनस 1 किती येणार 2. 2चा स्क्वेअर 4. 5 मायनस 2 सॉरी 5 मायनस 3 किती येणार. ह्याचा आन्सर येईल. हे समजले. त्यानंतर A32 3 मायनस 2 होल स्क्वेअर अपॉन 5 मायनस 3 मायनस 2 1, 1चा स्क्वेअर इन 1 आणि सो टोटल तुम्हाला किती व्हॅल्यू मिळाल्या 6. ही फर्स्ट व्हॅल्यू, ही सेकंड व्हॅल्यू, ही थर्ड व्हॅल्यू, ही फोर्थ व्हॅल्यू, फिफ्थ व्हॅल्यू आणि ही सिक्स्थ व्हॅल्यू. हे क्लिअर. तुम्हाला कोणतंही इक्वेशन जर मी 3 into 3 साठी हे सम सॉल्व्ह करत असेल तर किती इक्वेशन मिळणार, किती एलिमेंट्स मिळणार 9 एलिमेंट्स. नेहमी ए चे एलिमेंट स्मॉलनेच इंडिकेट करायचे, कॅपिटलने इंडिकेट करायचे नाही. हे समजलं. आता तुम्हाला आन्सर काय विचारलंय कन्स्ट्रक्ट मॅट्रिक्स. तुम्हाला लास्ट आन्सर कशामध्ये द्यायचं आहे मॅट्रिक्स फॉर्ममध्ये. मग आपलं हे मॅट्रिक्स फॉर्ममध्ये आले का अजून नाही, आपण फक्त एलिमेंट फाइंड आउट केले. सो फायनल आन्सर मी इथे लिहिते जागा नसल्यामुळे. मॅट्रिक्स इज ज्याचे ज्याचा आन्सर आले त्याचा व्हॅल्यू घ्यायची. A11 चा आन्सर किती आलाय 0. A12 चा आन्सर किती आलाय 1/4 ते इथे. A21 चा आन्सर किती आलाय 1/3. A22 चा आन्सर किती आलाय आपलं 0 ते लिहिलं. A31 चा आन्सर किती आलाय 2 किंवा 4/2 लिहिले तरी चालेल. A32 चा आन्सर किती आलाय 1. हे तुमचं फायनल आन्सर. हे एकच सम घेते या टाईपचं फर्स्ट क्वेश्चन आहे. बाकीचे दोन तुम्ही सॉल्व्ह करा. मी पुन्हा समजवते. 3 into 2 ऑर्डर आहे. सो मी काय केलं किती रो आहेत 3. ऑर्डर नेहमी ऑर्डरमध्ये फर्स्ट नंबर काय इंडिकेट करतो नंबर ऑफ रोज. सो 3 रो आहेत बरोबर. कॉलम किती आहे 2. 3 रो 2 कॉलम. ही पोझिशन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम. एक किंवा असं कळत नसेल तर फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट, फर्स्ट रोचा सेकंड एलिमेंट, सेकंड रोचा फर्स्ट एलिमेंट, सेकंड रोचा सेकंड एलिमेंट, थर्ड रोचा फर्स्ट एलिमेंट, थर्ड रोचा सेकंड एलिमेंट. हे जेव्हा तुम्हाला कन्स्ट्रक्ट करता येईल त्यानंतर काय करायचे ह्या व्हॅल्यू फक्त इक्वेशन मध्ये पुट करायच्या आणि एलिमेंट फाइंड आउट करायचे. एलिमेंट फाइंड आउट झाल्यानंतर तुम्हाला लास्ट फायनल मॅट्रिक्स देतात. ज्या ऑर्डरने तुम्ही फाइंड आउट केले तीच ऑर्डर इथे मेंटेन करायची.
असं नाही की A11 ची पोझिशनचा एलिमेंट A21 ला घ्यायचा. जो पोझिशनचा एलिमेंट आपण फाइंड आउट केलाय त्या पोझिशनलाच घ्यायचा. आय आणि जे ची व्हॅल्यू सांगितली मी, ही असणार रोची व्हॅल्यू आणि ही असणार कॉलमची व्हॅल्यू. नंबर कितवा नंबरला आहे. ओके, हे सम समजलं. जो तुमचा 2.1 एक्सरसाइज आहे त्याचा सेकंड क्वेश्चन आहे. त्यासाठी तुम्हाला टाइप्स ऑफ मॅट्रिक्स बघतात. मॅट्रिक्सचे खूप सारे टाइप्स आहे. मी तुम्हाला सगळे टाइप शिकवते, मग तुम्ही सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता इझिली. ठीक आहे. फर्स्ट टाइप रो मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्सचं मिनिंग काय होतं, ज्या वेळेस नंबर ऑफ रो हे नंबर ऑफ कॉलम पेक्षा मोठे असतात, ज्या वेळेस नंबर ऑफ रो हे नंबर ऑफ कॉलम पेक्षा मोठे असतात त्यावेळेस तो होतो रो मॅट्रिक्स. म्हणजे नंबर ऑफ रो किती आहे 3, नंबर ऑफ कॉलम किती आहे 3, नंबर ऑफ रो किती आहे 2, नंबर ऑफ कॉलम किती आहे 1. नंबर ऑफ रो नंबर ऑफ कॉलम पेक्षा मोठे असतात तो असतो रो मॅट्रिक्स. सेकंड कॉलम मॅट्रिक्स. ज्या वेळेस नंबर ऑफ कॉलम नंबर ऑफ रो पेक्षा मोठे असतात, अपोजिट कंडिशन, त्यावेळेस असतात कॉलम मॅट्रिक्स. सो कॉलम मॅट्रिक्स एक्झाम्पल, नंबर ऑफ रो किती आहे 1, नंबर ऑफ कॉलम किती आहे 3, नंबर ऑफ रो किती आहे 2, नंबर ऑफ कॉलम किती आहे 4. ठीक आहे, समजलं. म्हणजे काय, नंबर ऑफ कॉलमची संख्या जेव्हा रो पेक्षा जास्त असते तो असतो कॉलम मॅट्रिक्स. थर्ड मॅट्रिक्स आहे स्क्वेअर मॅट्रिक्स. हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. स्क्वेअर मॅट्रिक्सचं कंडिशन आहे नंबर ऑफ रो इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम. स्क्वेअर सेम असतात सगळ्या साईडने, सो हीच कन्सेप्ट आहे. नंबर ऑफ रो इक्वल टू नंबर ऑफ कॉलम, तो असणार स्क्वेअर मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल, नंबर ऑफ रो किती आहे 2, नंबर ऑफ कॉलम किती आहे, नंबर ऑफ रो किती आहे 3, नंबर ऑफ कॉलम किती आहे. हे समजलं. देन येतो फोर्थ वन, रेक्टँग्युलर साइड रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. रेक्टँग्युलर मॅट्रिक्सची कंडिशन काय आहे, नंबर ऑफ रो इज नॉट इक्वल टू नंबर ऑफ कॉलम. म्हणजे काय, कोणाची पण नंबर जास्त असते ते फक्त इक्वल असते पाहिजे. फॉर एक्झाम्पल, म्हणजे ते रेक्टँगल फॉर्म मध्ये असते पाहिजे. नंबर ऑफ रो किती आहे 2, नंबर ऑफ कॉलम किती आहे 3, नंबर ऑफ रो किती आहे 3, नंबर ऑफ कॉलम किती आहे 2. सो ते सेम नाही आहे, तो असतो रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. त्यानंतर येतो
नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स मध्ये सगळे जितके काही एलिमेंट आहेत ते काय असतात, झिरो. अदर दॅन झिरो एकही एलिमेंट नसतो, तो असतो नल मॅट्रिक्स. ठीक आहे. ज्यामध्ये ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये दोन टाईप आहे. एक आहे अप्पर ट्रायंग्युलर आणि दुसरा आहे लोअर ट्रायंग्युलर. कंपल्सरी हे मॅट्रिक्स स्क्वेअर फॉर्म मध्येच असतात. अप्पर ट्रायंग्युलरचा मीनिंग आणि लोअर ट्रायंग्युलरचं मीनिंग मी सांगते. अप्पर ट्रायंग्युलरचं मीनिंग होतं डायगोनलच्या लोअर साईडचा एलिमेंट नेहमी काय असतो, झिरो. सेम इथे पण डायगोनल मी हा ड्रॉ केला तर हे लोअर साईडचे काय आहे, झिरो. तो आहे अप्पर ट्रायंग्युलर. त्याच्या अपोजिट लोअर ट्रायंग्युलर. लोअर ट्रायंग्युलर एक्झॅक्टली अपोजिट जर डायगोनलच्या वरचा एलिमेंट झिरो असेल तर तो असतो लोअर ट्रायंग्युलर. मीन्स ही डायगोनलच्या वरती 3 एलिमेंट झिरो आहेत. 3 to 3 ऑर्डरला 3 एलिमेंट झिरो हवे असतात. ट्रायंगल फॉर्म झाला पाहिजे तरच तो काय असतो, लोअर ट्रायंग्युलर किंवा अप्पर ट्रायंग्युलर. ठीक आहे. एक मॅट्रिक्स एकापेक्षा जास्त टाईपचा असू शकतो. देन 7th आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय, डायगोनल किंवा 1 1 1 असेल. डायगोनलच्या अबव आणि डायगोनलच्या खाली जे काही एलिमेंट्स असतात ते सेम असतात विथ सेम साइन. म्हणजे इथे 2 असेल, इथे 0 असेल तर इथे पण 0 पाहिजे. इथे 4 असेल तर इथे पण 0 पाहिजे आणि 4 पाहिजे. आणि इथे 5 असेल तर इथे पण काय पाहिजे, 5. ज्या ट्रायंगलमध्ये इथे त्याच ट्रायंगलमध्ये इथे हवे, तसेही नको आहे. म्हणजे काय, डायगोनलच्या एक्झॅक्ट वर खाली डायगोनलच्या या पोझिशनला आणि डायगोनलच्या या पोझिशनला पोझिशन सुद्धा याच असल्या पाहिजे. ओके. एलिमेंट सेम असून साइन सुद्धा काय पाहिजे, सेम. हे झालं 3 into 3 तर 2 into 2 असेल. डायगोनलच्या वरती आणि डायगोनलच्या खाली सेम एलिमेंट आहे, तो असणार सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक म्हणजे सेम असतात, एक्झॅक्टली कार्बन असतात, सो ते असतात सिमेट्रिक मॅट्रिक्स. एक टाईप आहे स्क्यू सिमेट्रिक. सेम कन्सेप्ट, फक्त काय असणार, साइन अपोजिट असणार. म्हणजे काय, डायगोनलच्या वरती आणि डायगोनलच्या खाली एलिमेंट सेम राहतात, फक्त त्यांचे काय चेंज होतात, साइन चेंज होतात. तो असतो स्क्यू सिमेट्रिक. सिमेट्रिकचे थोडंसं ऑपोजिट. ठीक आहे. जर 3 into 3 चं सम असेल, इथे 4 असेल तर इथे काय पाहिजे, -4. इथे -5 असतील तर इथे 5. इथे 2 असेल तर इथे, किंवा 3 असेल तर इथे काय येणार, मायनस. स्क्यू सिमेट्रिक म्हणजे काय, डायगोनलच्या वरती आणि डायगोनलच्या खाली सेम एलिमेंट बट त्यांचे साइन काय असणार, अपोजिट. तो असतो स्क्यू सिमेट्रिक. ओके. जर सेम साइन आणि सेम एलिमेंट असेल तर असतो सिमेट्रिक. 8 टाईप झाले. त्यानंतरचा 9वा टाईप आहे स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय,
स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय, डायगोनल मधले एलिमेंट सेम असतात. म्हणजे काय, 4 असेल तर 4च पाहिजे इथे पण, -4 असेल तर इथे पण -4. डायगोनल मधले जर एलिमेंट सेम असतील, इथे पण बघितलं तर 2 2 2 आहे. -2 असेल तर -2 -2. डायगोनल मधले एलिमेंट जेव्हा सेम असतात तर तो असतो स्केलर मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्सची कंडिशन ही आहे, त्याच्यामध्ये 1 आणि 0 सोडून कोणतेही एलिमेंट नसले पाहिजे. फक्त 1 आणि 0च एलिमेंट असले पाहिजे. अदर दॅन दॅट एकही नाही. म्हणजे 4 पण नाही, 2 पण नाही, -1 पण नाही. फक्त 1 आणि 0. त्यात डायगोनलमध्ये कंपल्सरी 1च असलं पाहिजे. डायगोनलमध्ये 0 नसले पाहिजे. क्लिअर. आयडेंटिटी मॅट्रिक्स अजून डिफरंट टाईपचा पण मॅट्रिक्स होतो. हा स्क्वेअर मॅट्रिक्स पण होऊ शकतो, सिमेट्रिक पण होऊ शकतो, अप्पर ट्रायंग्युलर होऊ शकतो, लोअर ट्रायंग्युलर होऊ शकतो, स्केलर होऊ शकतो. सो आयडेंटिटी मॅट्रिक्स हा बऱ्याच टाईपमध्ये येतो. क्लिअर. हा तुम्हाला सगळ्यात जास्त यूज होणारे मॅट्रिसेस एक्सरसाइजमध्ये इनवर्स फाइंड आउट करायला कंपल्सरी हा मॅट्रिक्स यूज होतोच. ठीक आहे. 10 टाईप झाले. आता 11वा टाईप जो आहे सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येतो तो असतो सिंग्युलर मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल, या मॅट्रिक्सचा जर डिटर्मिनंट तुम्ही फाइंड आउट केला, हे इकडे मल्टिप्लाय, हे इकडे मल्टिप्लाय, मायनस केलं तर त्याचा आन्सर येतो 0. किंवा मी हा मॅट्रिक्स घेतला, जर तुम्ही याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करून बघितला तर तो पण काय येतो 0. चेक करून बघा, 0च येईल. तर तुम्ही एकदा स्वतःहून चेक करा, म्हणजे डिटर्मिनंटची पण प्रॅक्टिस होईल. ज्यांचा डिटर्मिनंट 0 येतो तो असतो सिंग्युलर. लास्ट टाईप नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर म्हणजे काय, ज्यांचा डिटर्मिनंट अदर दॅन 0 असतो. ज्यांचा डिटर्मिनंट अदर दॅन 0 असतो तो असतो नॉन सिंग्युलर. तुम्ही कोणत्याही, आपण जितके डिटर्मिनंट फाइंड आउट केले त्याच्यामध्ये चेक करा, ज्यांचे डिटर्मिनंट 0 नाही आहे तो असणार नॉन सिंग्युलर. त्याचं एक्झाम्पल मी सांगितलं. तुम्ही ऑलरेडी शिकवले डिटर्मिनंट कसे फाइंड आउट करायचे. ओके. सो हे सगळे टाईप तुम्हाला पाठ करायचे. अजून एक टाईप येतो डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय, ज्या मॅट्रिक्समध्ये डायगोनल ड्रॉ करणं पॉसिबल असतं ते असतात डायगोनल मॅट्रिक्स. कोणत्या मॅट्रिक्समध्ये पॉसिबल असतं, ज्यांची जे स्क्वेअर मॅट्रिक्स असतात, ज्यांची नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम सेम असतात, त्यांच्यातच फक्त डायगोनल पॉसिबल असतो, तो असतो डायगोनल. मी तुम्हाला मॅट्रिसेसचे टाईप्स एक्सप्लेन केले आहेत. फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह करायचं. फर्स्ट क्वेश्चनमध्ये जे तुम्हाला मॅट्रिसेस फॉर्म करायचं असतं, तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं असेल, ऑर्डर दिलेली असेल आणि त्याच्यानुसार मॅट्रिसेस फॉर्म करायचे असेल. आता सेकंड क्वेश्चनमध्ये त्यांनी सांगितले क्लासिफाय ईच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस, रो, कॉलम, स्क्वेअर, डायगोनल, स्केलर मॅट्रिक्स, युनिट, अप्पर ट्रायंग्युलर, लोअर ट्रायंग्युलर. ओके. डायगोनलची कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायची बाकी होती. डायगोनल म्हणजे काय, डायगोनलमध्ये जे एलिमेंट आहेत ते सोडून बाकीचे सगळे एलिमेंट काय हवे, म्हणजे काय असणार डायगोनल मॅट्रिक्स. क्लिअर. डायगोनलमध्ये जेवढे एलिमेंट आहेत ते सोडून बाकीचे सगळे एलिमेंट 0 असतील तर तो असतो डायगोनल मॅट्रिक्स. तुम्हाला कोणताही मॅट्रिक्स दिलेला असेल आणि तुम्हाला ते आयडेंटिफाय करायचं की दिलेला मॅट्रिक्स कोणत्या टाईपचा आहे, यापैकी कोणत्या टाईपमध्ये तो क्लासिफाय होतो. ओके. सो फर्स्ट एक्झाम्पल, हा कोणत्या टाईपचा आहे, किती आहे, नंबर ऑफ रो किती आहे 3, नंबर ऑफ कॉलम किती आहे 1,
सो हा कोणत्या टाईपचा मॅट्रिक्स आहे? रो की कॉलम? हा कॉलम मॅट्रिक्स. इथे अजून कोणत्या टाईपचे मॅट्रिक्स आहेत का? नाही. सपोज सेकंडचा हा कोणत्या टाईपचा मॅट्रिक्स आहे? हा आहे स्क्वेअर मॅट्रिक्स. इथे अजून एक मॅट्रिक्स मेन्शन केलं आहे त्यांनी, अ युनिट मॅट्रिक्स. अ युनिट मॅट्रिक्स म्हणजेच तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स. ठीक आहे. थर्ड हा कोणत्या टाईपचा मॅट्रिक्स आहे? फर्स्ट. इथे नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम सेम आहे. हा कोणता असणार? स्क्वेअर मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्स आणि रो मॅट्रिक्स ओळखायची एक सिंपल मेथड आहे. जे कॉलम उभा असतात, व्हर्टिकल डिरेक्शनमध्ये जास्त नंबर असेल तर कॉलम मॅट्रिक्स, हॉरिझॉन्टल डिरेक्शनमध्ये जास्त नंबर असेल तर रो मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स. अजून कोणता मॅट्रिक्स आहे? युनिट मॅट्रिक्स. युनिट म्हणजेच आयडेंटिटी मॅट्रिक्स. सो युनिट मॅट्रिक्स आहे. त्यानंतर कोणता आहे? इथे 3 झिरो आहे. डायगोनलच्या वरती 0 असतील तर कोणता असतो? लोअर ट्रायंग्युलर. डायगोनलच्या खाली 0 असेल तर कोणता आहे? अप्पर ट्रायंग्युलर. देन स्केलर. स्केलरची कंडिशन काय? डायगोनल मधले एलिमेंट काय असले पाहिजे? सेम असले पाहिजे. सो हा काय? स्केलर पण आहे. डायगोनल मॅट्रिक्सची कंडिशन काय असते? डायगोनल मधले सोडून बाकीचे सगळे काय असले पाहिजे? 0 असले पाहिजे. सो हा काय? डायगोनल. समजलं? आयडेंटिटी मॅट्रिक्स एकापेक्षा जास्त टाईपचा मॅट्रिक्स असू शकतो. हे क्लिअर झालं? थर्ड क्वेश्चन आहे, ज्यामध्ये तुम्हाला सांगितलंय की दिलेल्या मॅट्रिक्सपैकी कोणता मॅट्रिक्स सिंग्युलर आहे आणि कोणता मॅट्रिक्स सिंग्युलर नाही आहे. पाहिजे कोणते मॅट्रिक्स सिंग्युलर असतात? सिंग्युलर म्हणजे काय? ज्यांचा डिटर्मिनंट किती असतो? 0. ज्यांचे डिटर्मिनंट अदर दॅन 0 असतात ते काय असतात? नॉन सिंग्युलर. ओके. सो तुम्हाला कोणताही एक मॅट्रिक्स दिलेला असेल, तुम्हाला मी डिटर्मिनंट कसं फाइंड आउट करायचं ते ऑलरेडी फर्स्ट लेक्चर इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये शिकवलं आहे. सो ज्यावेळेस आन्सर स्टार्ट करायचं असते याला तुम्ही एक लेटर कन्सिडर करा. लेट ए इज इक्वल टू
सो मला याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा. ही टर्म कशामध्ये लिहायची? डिटर्मिनंटमध्ये. त्यानंतर जसं तुम्हाला शिकवलं तसंच करायचं. फर्स्ट टर्म राहिलेली, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम हाईड करायचं, राहिलेल्या टर्मचं मल्टिप्लिकेशन. सो 105 इंटू 99 मायनस 100 इंटू 90. सेकंड टर्म लिहिणार आपण. सेकंड टर्मची जी साईन असतात त्याच्या अपोजिट साईन घेतो. इथे झिरोला प्लस साईन, इथे काय घेणार? मायनस. तो रो तो कॉलम हाईड करायचा, राहिलेल्या टर्मचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 इंटू 105 मायनस 6 इंटू 100. थर्ड टर्मची जी साईन असेल तीच साईन द्यायची. 5. तो रो तो कॉलम हाईड करायचं, राहिलेल्या टर्मचं मल्टिप्लिकेशन. 1 इंटू 99 मायनस 6 इंटू 9. यांचं क्रॉस जे काही मल्टिप्लिकेशन करायचं त्यानंतर जे आन्सर येईल ते अप्लाय करायचं. तर 105 इंटू 99. मायनस 100 इंटू 99 येणार 9900. ओके, ही 0 असल्यामुळे ही पूर्ण टर्म 0 होणार. ती नाही सॉल्व केली तरी चालेल. प्लस 5 इंटू 99 मायनस 1039 5 मायनस 9900. 5 तसेच 9 तसेच 13 मधून 9 गेले 4 गेले 9. 495 होता. 495 प्लस 594 मायनस 90. 14 मधून 9 गेले किती राहणार? 5 राहणार. इथे होणार 8. 18 मधून 9 गेले 9 राहणार आणि ते राहणार 495. पण बिगर नंबरची साईन असते. सो 495. आता जर यांचं मल्टिप्लिकेशन केलं सेम टर्म येत आणि अपोजिट साईनची, याचा आन्सर काय येणार? 0. हे आन्सर 0 आलं. मग तुम्ही लास्टला काय लिहिणार? ते आन्सर 0 आल्यावर तुम्ही तिथे लिहिणार determinant of matrix is 0, hence it is singular matrix. 2 मार्क्स द्यायचे तुम्हाला फाइंड आउट करायला. दिलेला मॅट्रिक्स सिंग्युलर आहे की नाही. डिटर्मिनंटची जास्त प्रॅक्टिस करा. डिटर्मिनंट खूप वेळा विचारलं जातं. अजून एक एक्झाम्पल घेते. ऑलरेडी मी डिटर्मिनंटचे खूप एक्झाम्पल घेतले, तुम्ही ते सॉल्व करू शकता. मी सपोज त्याला बी एस म्हणते.
1 4 याचं डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं. क्रॉस 2 into 2 ऑर्डरचं असेल तर आपण काय करतो, डिरेक्टली क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आणि मध्ये कोणती साईन असते मायनस. ठीक आहे, आन्सर 0. सो हा सिंग्युलर आहे की नॉन सिंग्युलर? इट इज अ सिंग्युलर. ठीक आहे, जर सपोज याचा आन्सर 1 आलं, -1 आला, 4 आला, अदर दॅन 0 मायनसमध्ये आलं तरी सुद्धा तो काय होतो, नॉन सिंग्युलर. फक्त 0 आलं तरच होतं सिंग्युलर. ठीक आहे, सो हा झाला तुमचा थर्ड क्वेश्चन. फर्स्ट एक्सरसाइज मला फर्स्ट एक्सरसाइज खूप सोपी आहे. In last question na exercise find A if following matrices are तुम्हाला सांगितलंय के ची व्हॅल्यू फाइंड आउट करा जर दिलेला मॅट्रिक्स काय असेल, सिंग्युलर असेल. फर्स्ट मॅट्रिक्स अज्युम करून घेता. लेट A इज इक्वल टू 3 1 2. त्यांनी काय सांगितलं, त्यांनी ऑलरेडी प्रोव्हाइड केलं की दिलेला मॅट्रिक्स काय आहे, सिंग्युलर. सिंग्युलर असणं म्हणजे काय, त्याचा डिटर्मिनंट 0 असतो. बरोबर. गिवन मॅट्रिक्स इज सिंग्युलर. सिंग्युलर असल्यामुळे काय होतं, therefore त्याचा डिटर्मिनंट काय आला पाहिजे, 0. तर याचा मॅट्रिक्स डिटर्मिनंट फॉर्ममध्ये लिहा 3 1 2. बाय डिफॉल्ट त्याचा डिटर्मिनंट 0 आला पाहिजे. हे इकडे मल्टिप्लाय होणार, हे इकडे मल्टिप्लाय होणार. 3k -2 1 = 0 मध्ये नेहमी मायनस आहे. मायनस आहे तिकडे गेला की प्लस के मध्ये काय येणार, 3k = 0 + 2 2. हा मल्टिप्लाय इथे गेला की k = 2/. समजलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, मायनसची टर्म तिकडे शिफ्ट केल्यावर प्लस होते. इथे हे 0 का आलं ते समजलं, बिकॉज हा काय आहे, सिंग्युलर मॅट्रिक्स. त्यांनी प्रोव्हाइड केले की दिलेला मॅट्रिक्स काय आहे, सिंग्युलर आहे, म्हणून तिथे सिंग्युलर आहे. ठीक आहे, आणि मग मल्टिप्लिकेशन असेल ते काय होतं, डिवाइड. दॅट्स इट. ही तुमची के ची व्हॅल्यू. ही व्हॅल्यू आहे समजलं. हे झालं 2 into 2 चं सम. बरोबर, म्हणजे 2 into 2 ऑर्डर असेल तर कसं फाइंड आउट करायचं ते. आता मी तुम्हाला 3 into 3 ची ऑर्डर असेल तर कसं फाइंड आउट करायचं ते शिकवते. म्हणजे ही एक्सरसाइज कम्प्लीट होऊन जाईल. सॉल्व करताना तुम्ही कोणताही लेटर अजून करू शकता. मी ए अजून करते. A -1 2 1 3 1 2 1 -2. त्यांनी काय दिलं, ते गिवन मॅट्रिक्स इज सिंग्युलर मॅट्रिक्स. दिलेला मॅट्रिक्स काय, सिंग्युलर, म्हणून काय असणार, त्याचा डिटर्मिनंट किती असणार, 0. एकदम पुन्हा घ्यायची पण डिटर्मिनंटमध्ये घ्यायची. k -1 2 3 3 1 2 1 -2 =
समजलं? हा सॉल्व करायचा जसं आपण डिटर्मिनंट सॉल्व करतो. फर्स्ट टर्म किती आहे? हे मी आता डायरेक्ट सॉल्व करते बिकॉज मी बरीचशी प्रॅक्टिस घेतली याची. तो रो तो कॉलम हाईड केला, राहिलेल्या टर्मचं काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 1 जा 4 मायनस 2 2 जा 4. पण ह्याची मायनस साईन असल्यामुळे ही मायनस साईन असल्यामुळे ते काय होणार? -2. हे मायनस आणि ते मायनस काय होणार? +2. मध्ये जे टर्म असतं त्याच्या अपोजिट साईड मध्ये किती आहे? 2. सो इथे किती येणार? -2. तो रो तो कॉलम हाईड करायचा आहे, जे राहिले त्यांचं आहे मल्टिप्लिकेशन. काय येणार? हे -1 तो रो तो कॉलम हाईड केला. 4 3 जा 12 मायनस 1 × 2 प्लस थर्ड टर्म की साइन जी आहे ती. तो रो तो कॉलम हाईड करायचा. 3 × -2 -6 मायनस 1 × 1 0. हे समजलं? आता ब्रॅकेट ओपन करून घ्यायचं. 3 -1 4 आणि 4 किती होणार? -2. हे किती होणार? 10 प्लस 3 हे किती होणार? -7 इज इक्वल टू 0. ने मल्टिप्लाय केलं हे येणार 8k -8 मायनस हे होणार 20 मायनस हे होणार 20. त्यांचं मल्टिप्लिकेटर होईल. ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जे काय आहे ते करा. सेम साईन आहे. ॲडिशन होणार 20 + 8 28 28 + 21 28 + 21 किती होणार? 49. मायनस तिकडे गेली की प्लस केची व्हॅल्यू किती येणार? 49/. डिपेंड ती काय व्हॅल्यू येईल. ठीक आहे. मग डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आणि त्याच्यावर व्हॅल्यू फाइंड आउट. मध्ये केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो अगेन लेट a इज इक्वल टू 1 2 3 7 8 0 8 1. The given matrix is singular. आपल्याला प्रोव्हाइड केले त्यांनी ते दिलेला मॅट्रिक्स काय? सिंग्युलर. म्हणून हे काय येणार? डिटर्मिनंट a इज इक्वल टू 0. सो ही टर्म कशामध्ये घ्यायची? डिटर्मिनंटमध्ये. 3 7 8 0 8 1 इज इक्वल टू 0. जसं डिटर्मिनंट सॉल्व करतो तसं हे सॉल्व करायचं. फर्स्ट टर्म तो रो तो कॉलम हाईड करायचा. राहिलेल्या टर्मचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन. मी डायरेक्ट आन्सर लिहिते. तुम्ही हे प्रॅक्टिस करा. इथे सॉल्व करा. हवं तुम्ही मिडल टर्मची जी साईन आहे त्याच्या ऑपोजिट साईन मिडल टर्मला मायनस साईन आहे प्लस साईन आहे तिथे येणार मायनस साईन. तो रो तो कॉलम हाईड करायचा. हे येणार 14 -0 प्लस थर्ड टर्म काय येणार 3. हे जर -3 असते तर इथे -3 येतात. तो रो तो कॉलम हाईड करायचा. 7 -8 हे किती होणार?
2k मायनस 2 हे होणार 40 प्लस ब्रॅकेटच्या बाहेरच्या टर्मने ब्रॅकेटच्या आतल्या टर्मला मल्टिप्लाय करायचं बिकॉज इथे काही सॉर्ट आउट करण्यासारखं नाही. 7 3 जा 21 8 3 जा 24 1 ने याला मल्टिप्लाय केले हे होणार 2k मायनस हे होणार 28 प्लस 21 मायनस 24 2k मायनस 24k किती होणार मायनस 22k बरोबर. डिफरंट साईन आहे सबट्रॅक्शन होणार आणि बिगर नंबरची साईन 28 मायनस 28 प्लस 21 अगेन डिफरंट साईन सबट्रॅक्शन होणार बिगर नंबरची साईन. सो 28 मधून 21 गेले किती राहिले मायनस 7 हे मायनस आहे तिकडे गेले की प्लस हे प्लस आहे 22 मल्टिप्लाय इथे आले की डिवाइड केची व्हॅल्यू किती होणार 7/-20 किंवा केची व्हॅल्यू होणार -7/. समजलं. दॅट्स इट. तुमची एक्सरसाइज कंप्लीट झाली आहे. मी सगळ्या टाईपचे ऑलमोस्ट सम घेतले. सॉल्व करा. डाऊट्स असतील तर ते विचार सेपरेट विचार. ओके. तुमचा फर्स्ट एक्सरसाइज मॅट्रायसिसचा कंप्लीट झाला.